शिक्षण व संशोधन केंद्र या संशोधन केंद्राकडून या ठिकाणी हरिभक्त परायण मान्य श्री ज्ञानेश्वर मिडगुले सरांचं या ठिकाणी आज आपल्या विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे। सर एक पत्रकार, प्रवचनकार, प्रबोधनकार आणि व्याख्याते या ठिकाणी आहेत आणि स्वतःहून या ठिकाणी या प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्याख्यान किंवा उद्बोधन या ठिकाणी विद्यार्थ्यांचं करताना आपण पाहतो। मी वारंवार तुम्हाला वर्गात सांगत असतो की आजची ही तरुण पिढी आपली आधुनिकतेमुळे या ठिकाणी जे धार्मिक आपण या ठिकाणी म्हणतो किंवा संसार किंवा आपल्या या ठिकाणी धार्मिक गोष्टींपासून या ठिकाणी थोडी दूर होत चाललेली आहे आणि या ठिकाणी हे आज गरजेचं आहे। विद्यार्थ्यांना आध्यात्मिक गोष्ट देखील माहीत असणं या ठिकाणी गरजेचं आहे। तर या विषयावरती हरिभक्त परायण मान्य श्री ज्ञानेश्वर महाराज मिडगुले आज आपल्या विद्यालयामध्ये आलेले आहे। सर्वप्रथम या ठिकाणी मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं सरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। स्वागत करतो। आता शांत बसायचे। संपू दे अंधार सारा। एक मिनिट थोडं सांगा तो रांगा दिसल्या पाहिजे। युट्यूबला दिसणार आहे तुम्ही। संपू दे अंधार सारा, संपू दे अंधार सारा, उदय उदय आकाश तारे, गंधाळल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारे। जाग यावी सृष्टीला की, जाग यावी सृष्टीला की, होऊ दे माणूस जागा, नष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा। ही मने ही साफ व्हावी, ही मने ही साफ व्हावी, मार्ग सारे स्वच्छ व्हावे, ही सकाळ रोज यावी, मानसाचा देव व्हावा, मानसाचा देव व्हावा। विद्यालयाचे पूज्य गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार। मुलांनो, खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे। आमच्या 70 पेक्षा ही 35ची पिढी हुशार आहे आणि 35 पेक्षा तुमची 15-16ची पिढी हुशार आहे। पण भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे। जे चांगलं एक तर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी ते डोक्यामध्ये घेत नाहीत। जगावं कसं, जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे साधू संतांनी शिकवलं। माणसाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर माणसाचा आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा। परंतु तुमची पिढी काय, तुमच्या पिढीच्या हे चांगलं एक तर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। मी तुम्हाला तुमच्या डोक्यावरून जाईल असं काही सांगणार नाही, तुमच्या डोक्यामध्ये घुसल ते सांगणार आहे। फक्त जरा तहाड बसा, कारण येत्या पावणे 1 तासामध्ये मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही। हे पण बॅटरी चार्जिंग करायसाठी सांगितलं। काय होतंय आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही खेडेगावात जन्मलो, आम्ही वेगळ्या जातीत जन्मलो, आम्ही कसे मोठे होणार। तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेला आहे। बऱ्याच वेळेला असं वाटतं आम्ही हलक्या जातीत जन्मलो, आम्ही गरीबाच्या घरात जन्मलो, मला कमी मार्क, माझं कसं होणार। पण भानगड काय झाली मॅडम, एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता, सरांनी सांगितलं थोडं रामायणावर बोला। मग मी फक्त 10 मिनिटांमध्ये रामाचा जन्म, शीतवा स्वयंवर, रावणाचा वध, रावणाला कुणी मारलं, लंका दहन, मारुतीने लंका कशी जाळली, कसं मारलं रावणाला, सगळं सगळं सांगितलं। पण काय भानगड झाली, एका मुलीचं लक्ष नव्हतं, ती दुसरीला असं काहीतरी मारत होती। मी तिला विचारलं, बाई रावणाला कुणी मारलं? ती म्हणती मी नाही मारलं। तिचं लक्ष नव्हतं। महत्वाची गोष्ट तुमचं लक्ष,
तुमचं लक्ष, तुमचं ध्येय काय आहे सध्या? डीजे डान्स काय आहे? तुमचं ध्येय काय आहे? पाटलांचा बैलगाडा? तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं ध्येय काय आहे? तुमचं लक्ष आहे शिक्षण. मुलांनो, शिक्षण शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग निर्माण करू शकतो, इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि मुलांनो, कोणताही धनुष्यातून सुटलेला बाण परत माघारी फिरू शकत नाही. त्याप्रमाणे शिक्षणाचा गेलेला एखादा आठवडा, एखादा दिवस, एक तास सुद्धा परत मिळू शकत नाही. आणि कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. 10वी पर्यंत शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे. तो पक्का करण्यासाठी तुमचं लक्ष काय पाहिजे? फक्त शिक्षण. काय झालं? पहिलं रामायण महाभारत सगळं तुम्ही पाहिले ना? महाभारत पाहिलं का नाही? नाही पाहिली मालिका? अहो, त्याच्यामध्ये पहिल्या काळामध्ये कोणत्याही जातीतल्या लोकांना शिक्षणाची संधी नव्हती. एकलव्याची गोष्ट माहित असेल, त्याला शिकता आलं नाही. आणि त्याच्या गुरु द्रोणाचार्य नाव ऐकलंय का नाही? ऐकलंय ना? गुरु द्रोणाचार्यांचे 2 शिष्य होते. ते एक शिष्याची नेहमी तक्रार असायची, तो दुर्योधन, दुःशासन. तो दुर्योधन गुरुला म्हणायचा, गुरुदेव तुम्ही फक्त त्या अर्जुनाला चांगलं म्हणता, त्याला शाबाशी देता, त्यालाच एक ग्रेड देता, मला कधी चांगलं म्हणत नाही. मुलांनो, गुरूंना सगळे विद्यार्थी सारखे असतात. असं होतं का? एकाला शिकवतात तर मागच्याला शिकवत नाहीत? सगळे विद्यार्थी सारखे असतात. परंतु त्या दुर्योधनाच्या शंकेचं निरसन करण्यासाठी त्याने दोघांना एका झाडाजवळ नेलं आणि झाडावर एक पक्षी बसला होता. त्या पक्षाचा डोळा छेद करायचा आहे तुम्हाला असं सांगितलं. फक्त तो धनुष्यातून बाण मारण्यापूर्वी फक्त प्रश्नाचं उत्तर द्यायचं का तुम्हाला काय दिसतं, समोर पाहायचं काय दिसतं. त्यावेळेला पहिला दुर्योधनाला बोलावलं. दुर्योधनानं सांगितलं, गुरुदेव मला त्या झाडाचा बुंदा दिसतो, फांद्या दिसतात, पानं हळताना दिसतात, पलीकडे आकाश दिसतं, असं उत्तर देऊन त्यानं बाण मारला. त्याचा बाण कुठेतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला विचारलं, सांग तुला काय काय दिसतं. त्यावेळेस अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला फक्त त्या पक्षाचा काय दिसतो? डोळा दिसतो. त्याचं लक्ष होता पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तसं तुमचं लक्ष आहे शिक्षण. तुम्हाला या वेळेला फक्त शिक्षण दिसलं पाहिजे, पण त्या शिक्षणाऐवजी तुम्हाला दुसरंच काय काय दिसतं, दुसरंच काहीतरी दिसतं. आता 10वीचं पोरग त्याला दिसतं कोण आपल्याकडे बघतोय का काय, आणि मग ते मनाशी ते गाणं म्हणतं, जेव्हा बघतीस तू माझ्या. अरे 10वीचं वय काय? तुझं करिअर, तुमचं करिअर महत्वाचं आहे. मुलांनो, मी तुमच्यासाठी खरं म्हणजे आलोय. मुली हुशार आहेत, मुलींना सांगावं लागत नाहीत, मुली बिघडत नाहीत. पण तुमची पिढी काय झालंय? प्रत्येक गावामध्ये तुमची पुढं बघा जरा, गावात तुम्ही चौकशी करा, 10% लोकांची पोरांची लग्न होत नाहीत. 10% पोरांची लग्न होत नाहीत. आणि ही पोरं कोणती? आत्ता शाळेमध्ये अभ्यास करत नाही, टंगळमंगळ करतात, सरांचं ऐकत नाहीत, बापाचं ऐकत नाहीत. 4 दिवस पाटलांच्या बैलगाड्या समोर तिकडेच भटकतात आणि पर्यायानं 4 दिवस शाळेचा बुडालेला अभ्यास कव्हर होत नाही. तो मुलगा मागं पडतो, ऑटोमॅटिक बेकार होतो, त्याचं करिअर होत नाही, त्याला नोकरी मिळत नाही आणि मग छोकरी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला जाग करायचा आता 8 तासा म्हणजे त्या थोड्याच वेळामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला असं वाटतं, कारण आम्ही गरीबाचे, आम्हाला कमी मार्क, आमचं कसं होणार, मी लुकडा, मी शेंबडा, मी काळा, मी मुंगळा. प्रत्येक जण मोठा होणार, काळा मोठा होणार आणि काळापेक्षा मुंगळा मोठा होणार. कसं? तुम्हाला माहितीये भारताचा राष्ट्रपती काय नाव त्यांचं? काय कलर आहे त्यांचा? गोरा आहे का? कोणत्या घराण्यात जन्मल्या आदिवासी समाजातली एक महिला राष्ट्रपती होऊ शकते. त्यामुळं तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, हा विश्वास देण्यासाठी मी आलेलो आहे. तुम्ही नाव ऐकलंय का? पीटी उषा कोण होती? डान्सर, धावपट्टू. तिची स्टोरी माहितीये का तुम्हाला? कोणत्या घराण्यात जन्मली आणि तिचं पदक 9 सेकंदावर सतत 2 वर्ष तिचं पदक हुकत होतं. परंतु ती सराव करत होती. मांजरवाडी पासून नारायणगाव 5 किलोमीटर तिकडे जायचे आणि परत माघारी आल्यावर तिचं तामिळनाडू गाव आहे, म्हणजे नारायणगावचं नाव बरं का. तुम्ही मला नारायणगाव
तामिळनाडू मधल्या एका खेडेगाव मधली मुलगी 9 सेकंदावरनं 2 वर्ष पदक हुकत होतं, परंतु ती सराव करायची, तिला पदक मिळवायचंच होतं. त्या गावापासून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर, परत मागे येऊन 10 किलोमीटर रोज सराव करायची. तिचं अंतर तुटत नव्हतं. पण एका दिवशी काय झालं, ती जशी त्या गावामध्ये 5 किलोमीटर पोहोचली आणि त्या गावामध्ये कुत्र्यांची कळवण लागली होती. कळवण पाहिली कुत्र्यांची, 10-15 कुत्र्यांची कळवण लागली होती. आणि ती जशी माग फिरली तसं त्याचं एक कुत्र तिच्या मागं आलं, बाकीची कुत्री त्या मागाच्या कुत्र्यांच्या मागं आली. आणि तिला असं वाटलं का कुत्री माझ्याच मागं लागलीत. आणि मग ती त्या कुत्र्यांच्या भ्यानी जे चांगाट पळाली, बुंगाट पळाली, चिंगाट पळाली. 9 सेकंद सोडा 15 सेकंद तुटले आणि पहिल्याच वर्षी भारताला पदक मिळालं. कशामुळं? जीवाच्या आकांतानं ती धावली का, तर त्या कुत्र्याच्या भ्यानी. मग तसं तुम्ही तुमचं करिअर घडायचं असेल, तुमची लग्न व्हायची असेल, ही भीती तुमच्या मनामध्ये असेल, तर तुम्ही आता जीवाच्या आकांतानं अभ्यास करा. जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. एक, शिकून. हे जरा ताट बसा. काय तुम्हाला मानाचा प्रॉब्लेम नाही ना मणक्याचा? तर ताट बसा, कारण तुमची बॅटरी फुल चार्जिंग नाही झाल्यावर लग्न होणार नाही. तर ताट बसा. तर मी काय सांगत होतो आता, काय सांगत होतो? आहे का लक्षच नाही, म्हणून तुला सांगितलं म्हणलं. काय सांगत होतो मी आता? हा, तिचं करे जीवाच्या आकांतानं तुम्ही. एक अभंग होता बघा, तुम्ही संतांची नाव ऐकली का? 4 महिला संतांची नाव माहितीये का तुम्हाला? कोण? जयप्रदा? कोण संत आहेत? काय नाव महिला संत 4? जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाईचे अभंग तुम्हाला मास्टर डिग्री पर्यंत अभ्यासाला आहेत. आणि त्यातलं मीराबाईचं एक भजन होतं. एक भजन जरा माग म्हणाल का 2 ओळी? हा, जैसी लागी लगन मीरा हो गई मगन, हो तो हरी 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 गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा? जैशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासात निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल बॉर्डरवरनं, एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणले बाळ्या नाळ्या चेंबूर तळ्या, अभ्यास करून कलेक्टर होऊ नको, कॅप्टन होऊ नको, कर्नल होऊ नको, लेफ्टनंट होऊ नको, एखादा पाकिस्तानचा सैनिक म्हणणार आहे का? कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाहीत. पण काही शत्रू आहेत. काही शत्रू आहेत. त्या दोघींचं काय चाललंय? 2 नंबर. हे रावणाला कोणी मारलं बाई? तू नाही मारलं ना? तर ताट बस, मी तुझ्यासाठीच सांगतोय, तुझं लग्न व्हायला पाहिजे ना. हे तुम्हाला कंटाळा आलाय का? नाही ना? तर मी काय सांगत होतो आता? काय बाई भागून 2 नंबर काय सांगत होतो मी? काय सांगत होतो? तुमचं लक्ष, तुमचं लक्ष फक्त तुमच्या लक्षाकडे हवंय. शिक्षक शिकवतात तिकडे लक्ष नाही तुमचं. तुमचं करिअर कसं घडणार? तर मी काय सांगत होतो? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाहीत. पण काही शत्रू आहेत आणि ते कुठे बाहेर नाहीत, तुमच्या आतमध्ये दडलेत. कोणते कोणते शत्रू आहेत ते? आयुष्यात तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू. कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केलं तर काय, थोडेशा मॅडम रागवतील. मुलींनो, मॅडमचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर ह्या शत्रूंना पहिलं बाहेर काढा. आणि त्यापेक्षाही भयंकर, डेंजर, महाविघातक असे काही तुमचे दुश्मन आहेत. हे मागून 2 नंबर. तुमचे दुश्मन कोणकोणते आहेत? भयंकर असे तुमचे दुश्मन आहेत. आणि ते तुमचे जानी दुश्मन आहेत. ते आयुष्यातून तुम्हाला मोठं होऊन देणार नाहीत. ते तुम्हाला फार आवडतात, परंतु मोठं होऊन असे कोणते कोणते तुमचे जानी दुश्मन, जीवापेक्षाही प्रिय कोणते कोणते दुश्मन आहेत माहिती आहे तुम्हाला? माहित आहे? रोज तुम्ही संध्याकाळी 8 ते 8:30 अभ्यास, गृहपाठ, होमवर्क बाजूला ठेवता आणि तिथं टुळू टुळू बघत बसता आणि म्हणता तुझ्यात जीव रंगला.
20 वर्षापासून तो दुश्मन त्या टीव्हीनं धुडगूस घातली. घरातली समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, एकत्र कुटुंब पद्धती त्याने नष्ट केली. ह्या बाईनं त्या बाईची खोड कशी करायची आणि दुसरीनं कुडघोरी, एवढंच त्याच्यात असतं. त्या मालिकापासून दूर राहा. मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला जर खरोखर अर्धा तास चांगल्या कामासाठी तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, जीवनातला आठवड्यातला अर्धा तास फक्त तुम्ही एक काम करा. तुमच्या घरामध्ये तुमचा बाप, चुलता भाऊ कोणी दारू गुटखा खात असेल तर त्याला घेऊन रविवारच्या दिवशी सुट्टी असती, गावामध्ये हरिपाठ होतो का? हरिपाठाला जा. हरिपाठामध्ये एक अभंग आहे, 38 नंबरला अभंग आहे. अभंगाचं नाव अभंग आहे कोणता? अवघाची संसार सुखाचा करीना. मी ज्याला 2 अभंग पाठ करायचे त्याला मी पुस्तक मोफत देणार आहे. पुढल्या वर्षी आल्यावर ते 2 अभंग म्हणून दाखवा लागतील. काय 38 नंबरचा अभंग आहे? अवघाची संसार सुखाचा करीन. कोण जाते का हरिपाठाला? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो बाळू याचा मागून 3 नंबर? अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे काय? कुणाचा संसार म्हटलंय? आपल्या घरातला म्हणलंय का? पप्पा, मम्मी, बुड्डी, नुड्डू, कुणाचा म्हटलंय? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या विश्वाचा, जगाचा संसार सुखाचा करेन आणि आनंदे भरणं तिन्ही लोक म्हणजे आपल्या घरातले 3 लोक नाहीत, अख्ख्या स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. ज्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ असतील आणि त्या अभंगातल्या एका चरणाप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. दुसरा अभंग हरिपाठाच्या बाहेरचा आहे. सावता महाराज नाव ऐकलंय का? सावता महाराजांचं गाव आरण पंढरपूर पासून 20 किलोमीटर अलीकडं. ते कधी पंढरपूरला गेले नाहीत, पण त्यांनी देव कशामध्ये पाहिला? कशामध्ये? आपण जे काम करतोय शेतामध्ये, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोविला गळा. म्हणजे सावता महाराजांनी देव कशात पाहिला? आपल्या हातामध्ये जे काम आहे, कांदा मुळा भाजी, शेतामध्ये काम करायचं, पाणी द्यायचं, मोठ नाडा विहीर दोरी, हातामध्ये जे काम आलंय ते काम प्रामाणिकपणे करणं, याच्यात देव आहे. एवढा अर्थ तुम्हाला कळला. शिक्षकांचा देव आहे शिकवण्यात आणि तुमचा देव कशात आहे? शिकण्यामध्ये. मग तुमचा देव सध्या हे 2 अभंग पाठ करा आणि या 2 अभंगाच्या अर्थाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. पण तुमचे काही दुश्मन आहेत. पहिला टीव्ही, दुसरा मोबाईल. आज घराघरामध्ये शोकांतिका झाली. कोरोना नंतर सगळी 7 वर्षाची पिढी बर्बाद झाली. गेली 10 वर्षाची पिढी. आई जर रडत असलं लहान बाळ, आई काय करते? मोबाईल चालू करून हातामध्ये देते. त्या लहान मुलाच्या डोळ्याच्या वरनं एवढी नाजूक असतात. त्या मोबाईलची लाइटिंग एवढी प्रकारे इफेक्टिव्ह असते. 10 वर्षापर्यंतची मुलं, ही पिढी बाद झाली. ही कधी ओझरणारच नाही. परंतु यापुढे तरी शाने व्हा. तुमच्या घरात जर आईने मोबाईल दिला ना, लपून ठेवा. त्याला बाहेर घ्या. त्याला भुरगाडी दाखवा, काऊ दाखवा, चिऊ दाखवा, मंदिरात न्या. पण मोलाचे कारण 7 वर्षाच्या मुलाचे डोळे आमच्याकडे बाद झाले. 40 लाख रुपये खर्च झाला. पोरग मेंटल झालं, बाद झालं. म्हणून मोबाईल ही गरज आहे. चांगल्या कामासाठी वापरा. एखादा प्रबंध शोधायचा आहे, एखाद्या कवितेची चाल शोधायची, चांगल्या कामासाठी 50% मोबाईल चांगला आहे, वापरा. परंतु मोबाईलचा अति वापर, गैरवापर आयुष्यामध्ये करू नका. त्या मोबाईल मुळे तर काय झालं, आमच्याकडे एक 10वीला पोरगी होती. एक 10वीची पोरगी, त्याला मोबाईलची एवढी आड, ती गोधडीमध्ये मोबाईल घेऊन झोपायची. आणि तिचं लक्ष काय दुसरं, खायला प्यायला, जेवताना मोबाईल. कधी मोबाईल, ते गाणं होतं बघा त्या पिक्चर मधलं, काय होतं? चालताना बोलताना मोबाईल हिच्या हातात, झोपेतही सपनातही हेडफोन हिच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणली, काय ग ठमी, आज सहा नाही काय? आणि तेव्हा ठमी म्हणती, याड लागलं. मग ती याड नको, मोबाईलचं. मोबाईल गरज म्हणून वापरा. कारण मोबाईलमुळं सगळे घोटाळे व्हायला लागले. आता मी 11वी-12वीच्या मुलींना सांगतो, पण हे इथं सांगत नाही. मी तुम्हाला हा विश्वास देण्यासाठी आलोय. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. काळाही मोठा होऊ शकतो, गरीबाचाही मोठा होऊ शकतो, 35% वालाही मोठा होऊ शकतो, ज्याला हात पाय नाही तोही मोठा होऊ शकतो. बघा, मी सिटी बोरा कॉलेज शिरूरला होतो 1975 साली. त्यावेळेस तुमचा जन्म झाला नसेल का? झाला होता? मुलांनो, माझी परिस्थिती काय एवढी चांगली नव्हती.
सिटी बोरा कॉलेजला मी मुंबई बाजारामध्ये राहत होतो आणि तिथून जाताना 1 किलोमीटर मला पायी जावं लागत होतं. माझी चप्पल तुटली होती. चप्पल शिवायला माझ्याकडे पैसे नव्हते. मी चप्पल ओढत ओढत जात असताना माणिकचंदच्या बिल्डिंग समोर जाताना माझी दुसरीही चप्पलचा अंगठा तुटला. दोन्ही चपला तुटल्या. मी मनाशी रडत होतो, अरे काय माझी परिस्थिती, मला चपला घ्यायला जोडायला सांधायला पैसे नाहीत, चपला घ्यायला पैसे नाहीत. मी माझ्या मनाची गरिबीशी रडत होतो. मनातल्या मनात वेदना होत होत्या आणि त्या वेदना होत असताना, मनात रडत असताना समोरून एक मुलगा येताना पाहिला. साधारण 8वीला असेल तो. 8वीच्या वयाचा एक मुलगा समोर येताना पाहिला आणि तो कसा होता, तो एका गाडी होती, हातगाडी होती, त्या गाडीवर बसला होता. त्याचे दोन्ही पाय तुटलेले होते. दोन्ही पाय तुटलेले असताना तो हाताने गाडी ढकलत त्याच्या पिशवीमध्ये एक बॅग होती आणि ती बॅग ढकलत गाडी ढकलत तो येत होता. समोरून येताना त्याला पाहिलं. मी माझ्या दोन्ही चपला तुटल्या म्हणून मनाशी वेदना करत होता, रडत होतो. पण त्याला जसं पाहिलं त्याला 2 पायच नव्हते. आणि मग मला एक त्या काव्यपंक्ती आठवल्या. मी चालत होतो एकटाच अनवाणी, डोळ्यात माझ्या म्हणून आले पाणी. रडणेच संपले परंतु जेव्हा दिसला मुलगा एक, तो पायच नव्हते त्याला पायच नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं. माझ्या चपला तुटल्या होत्या, मला पाय होते तरी मी दुःखी होतो. मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. तो गाडी हाताने ढकलत तो समोर आला. बाजूला एक ओटा होता मारवाड्याचा. त्या ओट्यावर त्यानं हातानेच आपलं शरीर उचललं, ओट्यावर बसला आणि त्याच्या काखेमध्ये पिशवी होती. ती पिशवी काढली बाहेर. तशी त्यानं पिशवी काढली तशी मारवाडी शेठ सावकार लोकांची त्याच्या समोर लाईन लागली. मला सांगा त्याच्या पिशवीत काय असावं असं लाईन लागली? त्याच्या पिशवीमध्ये काय होतं माहित आहे? त्याच्या पिशवी जशी त्यानं बाहेर बसला पिशवी काढली आणि त्या पिशवीमधून त्यानं एक एक सामान जसं काढलं. त्याच्या पिशवीमध्ये होते मालिशचं तेल, पालिशची डब्बी, पालिशचे कलर, पालिशचा ब्रश, सगळं सामान जसं काढलं तसं ते मारवाडी समाजातले शेठ सावकार ज्यांचा बसून पायगाव घडलेले होते. कुणी मालिश करायला यायचं. त्यावेळेला 100 रुपये महिना मिळायचा. मोठ्या चांगल्या माणसाला 100 रुपये महिना मिळायचा. मी पाहत राहिलो. 5 मिनिटात त्याच्या समोर लाईन लागली आणि मी माझी चपला तुटल्या होत्या. मी बाजूच्या ओट्यावरून पाहतच होतो. अर्ध्या दिवसामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत, त्यावेळेला 100 रुपये रोज मिळायचा. 1 वाजेपर्यंत त्याला 1 रुपया 25 पैसे 50 पैसे असं करून 50 रुपये म्हणजे 15 दिवसाचा पगार. 15 दिवसाचे जे पैसे मिळायचे ते त्यांनी अर्ध्या दिवसात कमवले. मी पाहतच होतो. मला सांगा पाय नव्हते त्याचं काय बिघडलं होतं? तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे. आणि त्याचे पाय का तुटले होते माहित आहे? 8वीच्या वर्गामध्ये त्याला फी भरायची होती. त्या फी भरायला त्यावेळेस वर्षाची फी होती फक्त 1 रुपया. तो 1 रुपया देण्यासाठी त्याच्या आईजवळ रुपया नव्हता आणि तो रुपया कसा द्यायचा म्हणून आज शेवटचा दिवस आहे. तो आईकडे रडत होता, आई देणार पैसे नाही तर मला शाळेमध्ये परीक्षेला माझा फॉर्म भरणार नाही, परीक्षेला बसता येत नाही, शाळेत मध्ये प्रवेश मिळणार नाही. आई जवळ रडत होता. आई म्हणली अरे आता नाही कसं देऊ. परंतु रडता टाइम झाला. 10:30 वाजले, 11:15 वाजले. आई म्हणली जा आज काहीतरी करेल, कुठेतरी धुणी भांड्याचं काम शोधील, कोणतरी उचल घेईल आणि उद्या तुला 1 रुपया देईल. उशीर झाला होता. 11 वाजले होते. अर्धा तास उशीर झाला म्हणून तो पलीकडल्या नदीच्या झोपडपट्टीच्या बाजूनं तो पळत सुटताना सिटी बोरा कॉलेज, विद्याधाम हायस्कूल, त्या हायस्कूल मध्ये त्याला प्रवेश होता. जुना हायस्कूल तेव्हापासून आहे. तिथं पळत असताना त्यानं पाहिलं नाही. उशीर झालाय. त्या नादामध्ये जसा तो पळाला, कॉर्नर मधून एक गाडी आली. ती गाडी धाडकन त्याला उडवलं. दोन्ही चाक त्याच्या पायावरून गेली आणि 6 महिन्यापूर्वी त्याचे दोन्ही पाय तोडले गेले. आणि त्यावेळेला तो तिथं मुलगा 6 महिन्यानंतर पायाची जखम बरी झाल्याच्या नंतर त्यावेळेला तो मुलगा त्याचं तिथं होता. त्याचं 1 वर्ष वाया गेलं होतं पण तो खचला नव्हता. त्याने पुढल्या वर्षी प्रवेश घेतला. ज्ञानेश्वर वाघमारे अकोल्याचा त्या मुलाचं नाव. आणि त्या मुलानं पुढल्या वर्षी प्रवेश घेतला आणि त्याच्यामध्ये जिद्द होती. सकाळी 10 पर्यंत तो तिथं पॉलिश करायचा. 15 दिवसाचा पगार 10 पर्यंत, 8 दिवसाचा पगार, 1 चतुर्थ महिन्याचा पगार काढायचा आणि तो शाळेत जायचा. त्याला त्याच्या पायाचं दुःख माहित होतं. तो मुलगा 11वी झाला. त्यावेळेला 11वी होती. 11वी झाला, ग्रॅज्युएट झाला, कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएट झाला. मी त्यावेळेला कॉमर्स होतो. माझ्या त्यावेळेला तो मुलगा 5-7 वर्षांनी माग होता.
कॉमर्स झाला आणि मुलांना आज 50 वर्षानंतर त्याला लोकांच्या पायाचं दुःख माहित आहे. ग्रॅज्युएट झाला आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याने BBA BCA काय असेल ते मॅनेजमेंट MBA केलं आणि तो एका कंपनीमध्ये मॅनेजर झाला. आणि ती कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये पाय बांधतात आणि ते पाय त्यानं एवढे पैसे आणि त्याचं दुःख माहित होतं. त्याला पोलिओ झालाय, त्याचे पाय तुटले, त्याचा ऍक्सिडेंट झाला, अशा हजारो माणसाला त्या मुलांना आतापर्यंत मदत केली. आणि तुम्ही पंढरपूरची वारी बघितली पहिले का? म्हातारी लोक जातात. म्हातारी लोक जात असताना पुण्यापासून सासवड पर्यंत, पुण्यापासून यवत पर्यंत 100-150 माणसं त्याच्या खर्चानं तो तिथं पाठवतो. कशासाठी? वारकऱ्याचं चालून चालून दमलेले पाय त्याची मालिश करण्यासाठी, कुणाच्या जखमला मलम लावण्यासाठी, लोकांच्या पायाची सेवा करण्यासाठी आयुष्य वावलेला तो माणूस ज्याला 2 पाय नाही तो करोडपती आहे. मग ज्याला पाय नाही काय बिघडतं? मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना हात आहेत का? आहेत? दाखवा बरं. पाय आहेत का? दाखवा बरं. नाही नका दाखवा. मग ज्याला पाय नाहीत तोही मोठा होऊ शकतो. गरिबाच्या घरात जन्मलेला तोही मोठा होऊ शकतो. कुणाचं काय? फक्त तुमच्यामध्ये काय पाहिजे? जिद्द पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. मुलांनो, मागून 3 नंबर कंटाळा आलाय का? नाही ना? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल. राजेंद्र भारुड नाव ऐकलंय का मॅडम? ऐकलंय का राजेंद्र भारुड नाव? नंदुरबारच्या भिल्ल समाजातला मुलगा पहिला अधिकारी झाला. त्याची शोकांतिका आहे. 4थी पर्यंत गेला. 4थीला गेल्यावर त्याची आई, बाप वारला होता दारू पिऊन पिऊन मोहाच्या फुलाची. त्याची आई दारू बनत होती. तुम्ही युट्यूबला पाहिला असेल 20 वर्षापूर्वी. पहिली स्टोरी युट्यूबला फेमस झाली. तो राजेंद्र भारुड त्याचं नाव. त्याच्याही दारू गाळायचे, लोक दारू प्यायलायचे. गावचे पाटील, पुढारी, सावकार सगळे दारू प्यायलायचे. आणि त्यावेळेला त्याला काम सांगायचे, जा राजू, जा राजू, जा चणे घेऊन ये, फुटाणे घेऊन ये, टाकणा घेऊन ये, काहीतरी घेऊन ये. त्याला सांगायचे. पोरगा अभ्यास करत असायचं. परंतु एक दिवस काय झालं, त्याची परीक्षा चालू होती. परीक्षा चालू असताना गावचा पाटील आला आणि त्या गावचा पाटील म्हणाला, जा रे राजू, थोडेसे फुटाणे घेऊन ये, चणे घेऊन ये. ते पोरग म्हणलं, राजू म्हटला, नाही मला पाटील, माझी परीक्षा आहे, मला अभ्यास करायचे, माझी शाळा चालू आहे, मला अभ्यास करायचे. ते पोरगाला परत पाटलाने जबरदस्ती केली. अरे जा, तुला मी 1 रुपया देतो, जा म्हणलं. तो म्हणला, नाही पाटील, माझी परीक्षा चालू आहे, मला अभ्यास करायचंय. पाटील जबरदस्ती करायला लागला. त्यावेळेला त्याची आई, तो पाटील म्हणला, अरे भिल्लाचा मुलगा, तू भिल्लाचाच मुलगा, कुठं शिकून सवरून मोठा डॉक्टर, कलेक्टर होणार आहेस. आणि त्याची आई ते सगळं पाहत होती. त्याची आई दारूचं गिऱ्हाईक करता करता पाहत होती. पाटील त्याला हिनवत होता, अरे भिल्लाचा मुलगा कुठं शिकून सवरून डॉक्टर, कलेक्टर होणार आहे. तेव्हा त्याच्या आईनं ते ऐकलं. त्याच्या आईला राग आला. त्याची आई म्हणाली, पाटील, होईल माझा मुलगा कलेक्टर. तुम्ही काय पाहिलं एवढं? मी काय पाहिलं एवढं? त्या मुलाने आईची थरथराटची भाषा ऐकली. त्यावेळी कलेक्टर शब्दाचा अर्थ त्याच्या आईलाही माहित नव्हता आणि त्यालाही माहित नव्हता. कलेक्टर 4थीच्या मुलाला काय कळणार कलेक्टर काय भानगड असती? परंतु होईल माझा मुलगा कलेक्टर. त्या मुलानं ऐकलं, आईचे शब्द त्याने ऐकलं आणि त्याने मनात ठरवलं, आई म्हटली ना आपली, व्हायचं कलेक्टर. त्याच्या आईला त्याचा शब्दाचा, कलेक्टर शब्दाचा अर्थ त्यावेळेला माहित नव्हता. मग त्याच्या आईचं स्वप्न होतं. तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवरायांच्या मातेचं नाव काय? जिजाऊ. छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांचं, सुनांची नाव काय? संभाजी आणि राजाराम. त्यांच्या पत्नीची? धन्यवाद मॅडम, मुलं हुशार आहेत. मी बऱ्याच शाळेमध्ये नाव विचारतो, सांगता येत नाहीत. तुमची मुलं हुशार आहेत. तुमच्या प्रत्येक मुलगा मोठा होणार. म्हणजे त्याची मेंटॅलिटी असते, एक मानसिकता असती. म्हणजे तुमची मुलं हुशार आहेत. काही काही शाळेत त्यांच्या शिवाजी महाराजांच्या सुनांची नावं माहीत नाहीत. म्हणजे तुम्हाला माहिती. मी आता काय सांगत होतो रे मागून 2 नंबर? काय सांगत होतो? होईल माझा मुलगा कलेक्टर. त्यावेळेस त्याची आई म्हटली कलेक्टर. त्यावेळेस त्या छत्रपती शिवरायांच्या मातेने, जिजाबातेने स्वप्न पाहिलं होतं स्वराज्य निर्माण करायचं. मोगलाईत, त्या मोगलाईत आपल्या बेगमच्या काय बेगमचं नाव, त्या ताजमहाल निर्माण केला.
मोगलाईत त्या मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान, त्या पेशवाईत कुणा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. फक्त मराठेशाहीत आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 किल्ले निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवराय. मातेचं स्वप्न होतं स्वराज्य निर्माण करायचं. आता तुमच्या मात्यांची काय स्वप्न आहेत? डीजे पुढे नाचायला जा. काय स्वप्न आहे तुमच्या मात्यांना? फक्त एवढं वाटतं एवढी मोठं स्वराज्य निर्माण करायचं नाही, आपण लोकशाहीत आहोत, स्वराज्यात आहोत. तुमच्या मात्यांची एवढी स्वप्न आहेत. आमची बाळं शाळेत जातील, अभ्यास करतील, रोजच्या रोज अभ्यास गृहपाठ होमवर्क करतील, शिकतील, शिकून सवरून मोठी होतील, साहेब होतील आणि आमच्या म्हातारपणाची काठी बनतील, आपल्या घराण्याचं शाळेचं नाव गाठतील. एवढी छोटीशी स्वप्न आहेत. तुम्हाला कुठं बाजी प्रभू प्रमाणे खिंड अडवायची नाही, शिवा काशीत प्रमाणे बलिदान करायचं नाही, बाबू घेणू प्रमाणे हुतात्मा व्हायचं नाही. तुम्हाला कुठं ते कोण 3 स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले, 3 काय त्यांची नावं? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याप्रमाणे तुम्ही बलिदान द्यायचं नाही. तुम्हाला फक्त शिकून सवरून मोठं व्हायचं एवढं स्वप्न आहे. आणि मग त्याची आई जेव्हा म्हटली होईल माझा मुलगा कलेक्टर, त्या मुलानं अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यास केली, 7वी झाला, 10वी झाला, 12वी झाला आणि ते करता करता तो काम करायचा. मुंबईत त्याला 97% मार्क मिळाले 10वी 12वीला आणि त्याला मोफत प्रवेश मिळाला मुंबईच्या विद्यापीठामध्ये. तो डॉक्टर झाला आणि डॉक्टर झाल्यावर त्या पहिल्याच वर्षी सतत 2 वाजेपर्यंत रात्रीच्या 10वी 12वीला त्याला कलेक्टर काय होण्यासाठी काय लागतंय त्याचा अर्थ कळायला लागला. तो लायब्ररीमध्ये जाऊन रातचा 12 1 वाजेपर्यंत MBA त्याचे जे पुस्तक लागतात ना, MPSC UPSC ची, ती लायब्ररीमध्ये पुस्तक मध्ये अभ्यास करायचा. आणि मुलांना तो मुलगा ग्रॅज्युएट झाला आणि पहिलाच भिल्ल समाजातला अधिकारी. पहिल्याच वर्षी ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याने परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामार्गे तो मुलगा कलेक्टर झाला. कलेक्टर या शब्दाचा अर्थ चौथीला कळत नव्हता, फक्त त्याच्यामध्ये जिद्द होती. आपली आई म्हटली होईल माझा मुलगा कलेक्टर, म्हणून तो कलेक्टर झाला. ते जाऊ द्या. तुम्ही करमाळ्याजवळच्या जेऊर गावचा वडारी समाजाचा मुलगा, त्याचं नाव बालाजी मंजुळे, नाव ऐकलंय मॅडम? चौथीला गेला, त्याला ट म्हणता ठ येत नव्हतं, एकदम मठ्ठ होता. शाळेचा कंटाळा होता त्याला, शाळेचा कंटाळा होता. तो आईला म्हणायचा आई मला नाही जायचं शाळेत. 4थी झाली, 5वीला गेला, त्याच्या आईनं बळच पाठवलं. तो गेला शाळेमध्ये गेला. पहिल्या दिवशी मागास समाजाचा, वडारी समाजाचा काळा कुट्ट मुलगा पहिल्या दिवशी गेला शाळेमध्ये. मागासवर्गीय मुलांना कपडे दिल्याच्या नंतर त्याला आनंद झाला. त्यानं आनंदामध्ये कपडे घातले. त्या कपड्याकडे बघत बघत तो मागच्या बाजूला बसला. आणि मागच्या बाजूला कोण बसतं ज्याला खोड्या करायच्यात किंवा लक्ष नाही, ते मागच्या बाजूचं एक पोरग विचित्र होतं. त्याने कपडे घातली, त्याच्याकडे बघून तो म्हटला अरे 5वीला ते इंग्लिश का काय असतं, ते स्कॉलरशिप का काय असतं, ते लई अवघड असतं. आता त्याला आधीच हवस, आणि पाडला पाऊस. आणि अवघड म्हटल्यावर, लय अवघड असतं म्हटल्यावर ते आधीच शाळेत येत नव्हता, कपड्यामुळे आनंद झाला होता. पण याने जसा मिठाचा खडा टाकला, लय अवघड म्हटल्यावर ते पोरग मागच्या मागचे धूम मागच्या वाटेनं पळालं आणि धूम 4 किलोमीटर त्याची आई जंगलामध्ये खडी फोडत होती. आणि त्या आई जवळ जाऊन धापा टाकत उभं राहिलो. आई म्हणली का रे बाला, शाळा सुटली का? बाला म्हटला आई शाळा नाही सुटली, पण पाठी फुटली. मला नाही शिकायची आई, शाळा लय अवघड असतं म्हणतात, मला लय कंटाळा आहे, मला नाही शिकायची. अरे त्याची आई म्हटली अरे आमच्यासारखं आयुष्यभर खडी फोडून कष्टाचं जीवन जगण्यापेक्षा शिकून सवरून काहीतरी बन. पण तो मुलगा नको म्हणला, नको नाही, मला लय अभ्यासाचा कंटाळा येतोय, मला लय अवघड वाटतंय, मला नाही शिकायची शाळा. असं करतो नाही, तुझं ब्रासवर काम आहे ना खडी फोडण्याचं, तू दिवसभर खडी फोडते, 200 रुपये मिळतात, मी तुला थोडी मदत करील, मला नाही शिकायची. आई म्हणली अरे मेल्या, कशाला आयुष्य आमच्यावर कष्ट करतो. परंतु ते पोरग रडायला लागलं. आई म्हटली की नाहीच ऐकत म्हणल्यावर त्याला म्हणली मर मेल्या, तुझ्या नशिबातच नाही सुख, असं म्हणून त्याच्या हातामध्ये हातोडा दिला. हातोडा दिल्यावर त्याला वाटलं बरं झालं, आईनं मांडलं, सुटलो. आणि मग तो मोठ्या जोशामध्ये हातोडा घेतला आणि आईला म्हटला होता मी थोडी मदत करील, तू 200 रुपयाचं काम करते, 150चं काम मी करील. 5वीच्या विद्यार्थ्याला किती ताकद असते.
तुम्ही 8वीचे आहेत, तुम्हाला ते जमणार नाही. त्याला आनंद झाला. तो मोठ्या त्वेषानं हातोडा घेतला आणि बाजूचे मोठमोठे दगड सोडून लहान लहान दगडावर ठोके मारायला लागला. ठोके मारता मारता 15-20 मिनिटांमध्ये घामाघूम झाला आणि तहान लागली. आईला म्हटलं, आई पाणी. आईनं अर्धी बाटली पाणी आतापर्यंत पिली होती, अर्धी बाटली त्याच्या हातात दिली. त्याने घटाघटा पाणी पिला. पाणी पिल्यावर थोडासा आवाक आला. आवाक आल्यावर परत हातोडा घेतला आणि तो ठोके मारायला लागला. ठोके मारता मारता परत 15-20 मिनिटांमध्ये घामाघूम झाला. तर घशाला कोरड पडली. आणि आईला म्हटलं, आई पाणी. आई म्हटली, अरे आता अर्धी बाटली तू प्यालाच, बाटली भर पाणी असतं, मला दुपारपर्यंत पुरतं, आत्ता कुठून देऊ पाणी. पण त्याला घशाला एवढी कोरड पडली, डोळे पांढरे केले, पाणी करायला लागला आणि मुलगा कोसळायला लागला. आई म्हटली, मी कशी आहे भाग्य आई, इथं 3-4 किलोमीटर कुठे विहीर नाही, कुठे घर नाही, कुठून देऊ याला पाणी. आईनं हंबाडा फोडला. पाणी करणारा मुलगा खाली कोसळला. आई खाली बसली. त्या रडणाऱ्या मुलाला मांडीवर घेतलं. मुलगा पाणी करत होता. आईनं मोठ्यानं हंबाडा फोडला होता. आई रडायला लागली, आता काय करू, मुलगा मरत किंवा काय. रडणाऱ्या आईच्या डोळ्यातले 4-6 अश्रू त्या मुलाला पाणी करणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये पडले. मला सांगा, अश्रूंनी थोडी तहान भागणार आहे? परंतु ओलावा वाटला त्याला, थोडासा ओलावा वाटला. तो रडायचा थांबला. त्यानं जीभ बाहेर काढून त्यानं डोळे जसे उघडले तशा तालुक्याचा अधिकारी, बीडीओ आणि कॉन्ट्रॅक्टरची गाडी आली. खरकन ब्रेक मारला. गाडी समोर पाहिली आणि त्या आईला मांडीवर पोरगं घेऊन बसताना तो बीडीओ उतरला. थेरडे, तुला काय अक्कल? एवढ्या मोठ्या लठ्ठ्याला मांडीवर घेऊन बसलीस, कामाचा खोंबा करून. तुला सांगितलं होतं ना, आजची आज खडी फोडून झाली पाहिजे, उद्यापर्यंत खडी फोडून झाली, उद्या आपल्याला पॅचअप करायचंय, आणि खडी फोडून झाली नाही तर तुझा 15 दिवसाचा पगार देणार नाही. आई आधीच रडत होती. त्याचा जसं ओरडणं ऐकलं, आई उठून उभी राहिली. उठून उभं राहिल्यावर मांडीवरलं पोरग खाली खडीच बसलं. डोक्यामध्ये खडी लागली, रक्ताच्या धारा लागल्या. पोरग मोठ्यानं रडायला लागलं. त्याची आई आधीच रडत होती. आईने हंबरडा फोडला. परंतु तो अधिकारी त्या पोराला म्हणत होता, अरे मूर्खा, गाढवा, इडियट, नॉनसेन्स, तुला काय अक्कल? शाळेचे कपडे घालून आमच्या कामाचा खोंबा करायला आला, तिकडे शाळेचा आमचा घोटाळा करायला आला, तिकडे शाळा शिकून काहीतरी बनायचं सोडून आमच्याकडे कशाला आला? त्याला इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, व्याकरणामध्ये जेवढ्या शिव्या त्या व्हिडिओला येत होत्या तेवढ्या शिव्या त्या मुलाला दिल्या. गाढवा, तुला काही अक्कल? आमचा खोंबा करायला आलास? एवढ्या 17 शिव्या दिल्या. मुलगा रडत होता, आई रडत होती. त्याला त्याच्या आईला परत बजावून आज जर खडी फोडायची झाली नाही तर तुझा 15 दिवसाचा पगार देणार नाही. आई रडत होती, मुलगा रडत होता. मुलाला परत गाढवा, मूर्खा, इडियट, नॉनसेन्स 17 शिव्या देऊन तो अधिकारी पाठमोरा झाला. आई रडत होती, पोरगा रडत होता. दोघंही मोठ्यानं रडत होते. मुलानं भोकाड फोडलं होतं, आईनं हंबरडा फोडला होता, पोरग मरत किंवा काय. आणि मग शेवटी थोड्या वेळानं त्या मुलानं आईच्या आपल्या रडणाऱ्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो मुलगा थांबला. तो मुलगा रडायचा थांबला. त्याच्या डोक्यामध्ये थोडा राग आला होता. त्या व्हिडिओनं 17 शिव्या दिल्या होत्या. तो आईला म्हणला, थांब आई, थांब, रडू नकोस. त्या मागून 2 नंबरचं काय चाललंय तुला? तर ताट बस, मी तुझ्यासाठी चालूय का? बस का? कंटाळा आलाय का? बोलायचं असलं तुम्ही प्रायव्हेट त्यांना जा, मॅडम या दोघींना सोडा, तिकडे जाऊन थोडं. काय प्रायव्हेट आहे का? काय प्रायव्हेट नाही ना ते आरची सारखं? हा, मग जर मी तुझ्यासाठीच आलोय ना. मी रामायण सांगतो, पण मुली लहान आहेत म्हणून सांगत नाही. मी रामायण सांगितल्यावर एकही मुलगी बिघडणारच नाही. महाभारत सांगतो मुलांसाठी, पण तुम्ही लहान आहात, 10वीच्या आतलं, पण तुमच्या जीवनामध्ये महाभारत घडू नये म्हणून मी रामायण आता सांगायला वेळ नाही. पण तुम्हाला जे गरजेचं आहे ते सांगतोय. जरा कान खोलून जर ताट बसा. कंटाळा आलाय नाही ना? मग कंटाळा सांगा. मला काय, मी आता साखरपुड्याला जाणार आहे. तर मी काय सांगत होतो आता? रडणारा चेहरा पाहिला आणि तो मुलगा थांबला. थांब आई, रडू नको, थांब. त्यानं बाजूची एक कपची उचलली आणि कपची उचलल्याच्या नंतर त्या कपचीनं मोठ्या दगडावर एकच वाक्य केलेलं, थांब आई, रडू नकोस म्हटला. आणि त्या दगडावर एकच वाक्य केलेलं. कोणतं वाक्य होतं? म्या साहेब होणार, याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. त्यानं तुला एवढं रडवलं, मला 17 शिव्या दिल्या, त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार असं म्हणून त्या पोरानं ती कपची फेक काटून दिली. 90च्या स्पीडनं पळालं आणि शाळेमध्ये येऊन बसलं.
मागच्या बाजूला येऊन बसलं आणि त्या मीराबाईच्या भजनाप्रमाणे त्याचं मन त्या अभ्यासामध्ये लागलं. ते नीट ऐकायला लागलं. त्याला शिक्षणाचा कंटाळा होता, ते मन लावून ऐकायला लागलं आणि मन लावून ऐकत असताना ते 5वीला काही येत नव्हतं. 7वी पर्यंत पोहोचलं. 7वीला 50%, 10वीला 60%, 12वीला 70% मार्क मिळवली. त्याला काहीच येत नव्हतं आणि तोपर्यंत 10वी 12वीला त्याच्यामध्ये थोडी ताकद आली होती. तो सकाळी 6 ते 10 जायचा, खडी फोडायचा. खडी फोडून दिवसभरात आई जेवढी काम करायची तेवढं काम तो 4 तासामध्ये करायचा. आणि त्या पैशाची त्यानं पुस्तकं घेतली. त्याला काय लागलं, कलेक्टर होण्यासाठी काय व्हायला लागतंय, अधिकारी होण्यासाठी काय लागतंय, ती पुस्तकं त्यानं काम करून घेतली. तो 12वीला गेला, कॉलेजला गेला. तिकडे चार तास तो एका सीएच्या अंडरमध्ये काम करायचा. तिथं शिकला आणि शिकल्याच्या नंतर BA झाला. BA झाल्याच्या नंतर 4 वर्ष तो सतत त्या पुस्तकातून अभ्यास करत होता अधिकारी होण्यासाठी. जी परीक्षा असते केंद्राची, MPSC UPSC, 4 वर्षामध्ये ग्रॅज्युएट झाला. आणि पहिल्याच वर्षी त्यानं MPSC UPSC दोन्हीही परीक्षा दिल्या आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तो वडाळ्याचा जेऊरचा बालाजी मंजुळे का कुट्ट मुलगा कलेक्टर झाला. आता मला सांगा, त्याला शाळा शिकायची नव्हती, अभ्यासाचा एवढा कंटाळा होता, मग तो कसं काय कलेक्टर झाला? काय कारण घडलं? काय कारण घडलं? त्या BDOचे शब्द त्याच्या मनामध्ये त्यांनी 17 शिव्या दिल्या होत्या. त्याच्या आईला रडवलं होतं. तो कलेक्टर झाला. कलेक्टर झालेल्या त्या मुलाची सोलापूरला पहिली पोस्टिंग झाली. आणि जो करमाळ्याचा तालुक्याचा जो BDO होता ना, तो BDO त्याचं प्रमोशन होऊन तो उपकार्यकारी अभियंता CO म्हणून त्याच्या अंडरमध्ये सोलापूरला भरती होऊन गेला होता. पहिल्या दिवशी कोणता कलेक्टर येणार आहे? कोणता कलेक्टर येणार आहे आपल्याकडे? सगळे अधिकारी 10-12 अधिकारी अप टू डेट फाईल घेऊन उभे होते. कलेक्टरनं पाहिला, गेट मधून एक सफारी घातलेला, जर्किन घातलेला काळा कुट्ट जवान समोरून येत होता. त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे पाहत होते. तो जवळ आला. जवळ जसा तो अधिकारी आला, सगळ्या 7-8 अधिकाऱ्यावर त्यानं नजर फिरवली आणि त्यातला एक अधिकारी त्या वडाऱ्याच्या मुलाला कलेक्टर झालेल्या ओळखीचा वाटला. कोणता अधिकारी असेल तो? जो CO झाला होता ना, BDO, ज्याने शिव्या दिल्या होत्या, तो तिथं प्रमोशन होऊन सोलापूरला गेला, ओळखीचा वाटला. आता एवढ्या शिव्या दिल्या होत्या त्याला, 17 शिव्या दिल्या होत्या, त्याच्या आईला एवढं रडवलं होतं आणि तो अधिकारी आता त्याच्या अंडरमध्ये आला होता. मग मला सांगा, आता त्या अधिकाऱ्याचं त्या कलेक्टर झालेल्या वडाऱ्याच्या मुलानं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे रे? काढून टाकलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याला सांगा कोणी? अंदाज? थँक्यू म्हणलं. बरोबर? ती एक म्हणलं त्याला काढून टाकलं पाहिजे. 2 नंबर काढून कसा टाकलं पाहिजे? तो समोर तो अधिकारी, तो कलेक्टर झालेला वडाऱ्याचा मुलगा, त्याने त्या ओळखलं BDOला आणि त्याच्या जवळ जायला लागला. जवळ जसा गेला तसा त्याच्या पायावर डोकं टेकवलं, नमस्कार केला. तो BDO CO झालेला मागे सरला. हो साहेब, साहेब तुमची पोस्ट माझ्यापेक्षा मोठी आहे, तुम्ही कलेक्टर आहे, मी शिवाय तुमची पोस्ट माझ्यापेक्षा मोठी आहे, तुम्ही माझ्या कशाला पाया पडता? त्यावेळेला तो कलेक्टर झालेला वडाऱ्याचा मुलगा म्हणला, कुणाची पोस्ट मोठी आहे, कुणाची लहान आहे, काय नाहीत का, मी कलेक्टर झालोय म्हणजे नक्की हुशार आहे. फक्त तुमच्या याच्यासाठी पाया पडतो, तुमच्या याच्यासाठी पाया पडतो. तुम्ही जर त्यावेळेला मला 17 शिव्या दिल्या नसत्या, माझ्या आईला एवढं रडवलं नसतं, त्या वेदना माझ्या काळजात भिनल्या नसत्या, माझ्यामध्ये महत्वाकांक्षा निर्माण झाली नसती, जिद्द निर्माण झाली नसती, काहीतरी बनायचंय, तुम्ही जर 17 शिव्या दिल्या नसत्या तर आज मी कुठंतरी माझ्या आई बरोबर खडी फोडत असतो. मी कलेक्टर झालोय ते फक्त तुमच्यामुळं. मग मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना कलेक्टर व्हायचं असलं तर मी शिव्या देणार नाही, पण तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे. आपले आई वडील काबाड कष्ट करतात, तुमची स्वप्न एवढीच आहे, तुम्ही शिकून सवरून काहीतरी बनाल. तुमच्या आई वडिलांना जिजामातेसारखं स्वप्न मोठं नाही, स्वराज्य निर्माण करायचं नाही किंवा कुणासाठी बलिदान द्यायचं नाही. तुमचं स्वप्न एवढंच हवंय, फक्त शिकून सवरून तुम्ही मोठं व्हायचंय. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आता 15 मिनिटं बाकी आहेत. कंटाळा आलाय का? जाऊ दे, त्या मुलींसाठी रामायण सांगतोच. सगळ्यात मोठा तुमचा मुलींचा दुश्मन मोबाईल. मोबाईलमुळे एवढे घोटाळे केलेत. पहिल्या मोबाईलच्या जमान्यामध्ये 25% ऍक्सिडेंट मोबाईलमुळे झाले. माझ्या एका ड्रायव्हरला मी गाडी पहिला मोबाईल घेऊन दिला 500 रुपयाचा, आणि त्याचं नवीन लग्न झालं होतं. आणि त्यानं कॉर्नरला निघाल्यावर त्या मोबाईलवर त्याच्या बायकोचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलला तशी गाडी धडकवली, गाडी खलास, ड्रायव्हर वाचला.
25% ऍक्सिडेंट मोबाईलमुळे झाले. त्यामुळे चालताना मुलांनो गाडीवर कधीही मोबाईल उचलायचा नाही. आणि मोबाईलमध्ये काय येतं ना, भुलभुलैया, खेळोना भाई, किंवा तुम्हाला येतं तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस लावलंय, ही क्लिक करा. कधीही त्याच्या नादी लागायचं नाही. मोबाईलमुळे फसवणूक होते आणि मुलींचे सगळ्यात मोठे घोळ त्या मोबाईलमुळे होतात. एक पोरगी 10वीची पोरगी हुशार, 90% मार्क. सत्य घटना आहे, 2016 सालची आहे. 15 मिनिटं वेळ म्हणून मुलींसाठी सांगतो. पेरणे फाट्याची 90% मार्क असलेली मुलगी वाघोलीच्या मोठ्या मंत्र्याच्या कॉलेजमध्ये गेली आणि तिथं गेल्यावर ती मुलगी 11वीला गेली, 12वी झाली, पुढे कॉलेजला पहिल्या वर्षाला गेली आणि त्या कॉलेजच्या बाहेर टपऱ्या टाकून आपल्या समाजातल्या मुली बिघडवण्यासाठी, आतंकवादी राष्ट्रामध्ये बोलवून नेऊन विकण्यासाठी बाहेर एक जमात बसले असते. मोबाईल शॉपी असते, त्या मुलाला 15-20 हजार दिले जातात, अप टू डेट ड्रेस खर्चाला दिला जातो आणि मग ते मुलगा फेरत असतो. कोणती मुलगी ह्या देशातली फसवण्यासारखी आहे आणि ती साधी भोळी मुलगी हुशार होती पण साधी भोळी होती. त्या मुलीला त्यानं हेरलं, त्या मुलीचा नंबर त्याला कळला. मुलगी मोबाईल चार्जिंग करायला लागला, मुलीचा नंबर कळला. त्यानं सगळ्या मुलीतलं त्या मुलानं हेरलं, ही मुलगी साधी भोळी आहे. पुढच्या वेळेला त्यानं बोलायचा प्रयत्न केला. त्याला म्हटला, आज फार मॅचिंग ड्रेस घातलास, आज फार सुंदर दिसतेस. सुंदर दिसतेस म्हणल्यावर हसतेस. कोणाला प्रोत्साहन दिल्यावर, कोणाला चांगली दिसते म्हणल्यावर मुलींना आवडला. ही आपल्याला चांगली दिसते म्हणल्यावर ती हरभऱ्याच्या झाडावर चढली आणि त्याच्याशी बोलायला लागली. पण त्यानं बोलता बोलता पुढचे पाऊल टाकलं, पुढची स्टेप घेतली. अरे एवढा असा 500 रुपयाचा गट्टू, एवढी हुशार, हँडसम, टॅलेंटेड, एवढी देखणी तू आणि एवढा हलका मोबाईल वापरतेस. त्यावेळेला ती मुलगी म्हटली, माझ्या वडिलांना मला घेऊन दिलाय, तू इनप आहे, पुरेसा आहे माझ्यासाठी. परंतु तो म्हटला, अरे एवढी हँडसम, जग चंद्रावर चाललंय, तुला काही कळतं का ना, एवढी हँडसम, देखणी, हुशार तू आणि तू एवढा हलका मोबाईल वापरतेस. त्यावेळेला ती म्हणली, माझ्या वडिलांची ऐपत नाही, माझ्या वडिलांची ऐपत नाही. त्यावेळेला तो म्हटला, तुझ्या वडिलांची ऐपत नसली तर मी देतो ना, मी देतो ना. म्हटल्यावर ती म्हणली, नको नको, माझ्या वडिलाला जर कळलं तर तो मला उभा कापील. तो म्हटला, तुझ्या वडिलांना कसं कळणार, तुझ्या वडिलांना कसं कळणार, तुझा वडील तर कुठंतरी शेतामध्ये घाम गाळत असेल, घामाच्या घारा गाळत असेल, रक्ताचं पाणी हाडाचं काडी करत असेल, तुला शिकवण्यासाठी, पैसा उपलब्ध करण्यासाठी कुठंतरी शेतात करमत असेल, त्याला कसं कळल. हा त्याचा विचार तिला पटला. कसं कळल, कळणार नाही. पण ती म्हणली, पण नको नको, मला भीती वाटते. तो म्हणला, चल ना मी पुण्याला तुला मोबाईल घेऊन जातो. तो म्हणला, नको, मला तुझी भीती वाटते. आणि मग त्यानं तो डायलॉग टाकला, फेमस डायलॉग आहे. तो म्हटला, सोनू सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. सोनूचा भरोसा नव्हता, सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता. पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता, देतोय आपल्याला चांगला मोठा मोबाईल घेऊन. तुम्ही रामायण पाहिलं, रामायण, रामायणामध्ये एक हिरोईन होती, काय नाव तिचं, काय, सीता. सीता वनवासात होती. सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून बाहेर बसले असताना तिने एक हरण पाहिलं. ते हरण उन्हामध्ये चमकलं आणि ती रामाला म्हणली, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे. मला सांगा मुलींनो, त्या वनवासामध्ये, त्या झोपडीच्या समोर, त्या सीतेला त्या हरणाच्या चोळीची काय गरज होती का, होती का. पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला आणि तसं त्यावेळेला तो शोध घेऊ शकणारा, उड्डाण करू शकणारा हनुमान होता. आजच्या जमान्यात मी शॉर्ट मध्ये सांगतो, कारण मी याच्यावरच 1 तास बोलतो. फक्त मुलींसाठी, 8वी ते 12वीच्या मुलींचं कॉलेज असतं, मुलींसाठीच मी 1 तास बोलतो. 1 तास बोललो ना, कोणतीही मुलगी बिघडणार. तुम्हाला सगळं कळतं, तुम्ही सगळे हुशार आहेत, परंतु कुठे डेंजर, धोका, खतरा आलेलं नसतं, आलड वय असतं, परिणामाची कल्पना नसते, शारीरिक बदल होत असतात. आमच्या मुली मग फसवल्या जातात. मग तो मुलगा म्हटला, सोनू माझ्यावर भरोसा नाही का. तिचा भरोसा नव्हता, पण तिच्या मनामध्ये त्या सीतेप्रमाणे मोह उत्पन्न झाला. अरे मोबाईल मिळतोय तर ती त्याच्यामध्ये निघाली. शॉर्ट मध्ये सांगतो, थोडा वेळ मिळालाय, पुण्याला गेले. तुम्हाला गणित येतं ना, 20,000 रुपये त्याने बरोबर घेतले होते. 20,000 रुपये, 18,000चा मोबाईल घेतला, किती उरले. आणि मुलगी पुण्याला नेली, तिला पटवायचंय म्हटल्यावर त्याला काही खायला घालायला पाहिजे का, वडापाव जमल. मग तिला 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन गेला. 1800 रुपये बिल आलं. किती उरले, आता 200 उरले. यायला बसला, त्यांना 80 रुपये लागत होते, 40. त्याने शानं व्हायचं, मागे यायचं ना. अजून त्या मुली भाव खायचा प्रयत्न केला. तिला म्हटला, आईस्क्रीम खाओगी.
मग ती पण म्हणली हा हा 180 रुपये गेले. आता किती उरले? 20 रुपये. आणि यायला किती लागत होते माग? प्रश्नचिन्ह होतं. आता माग कसं जायचं? बसला जायला पैसे नाहीत. मनामध्ये वेदना होत्या, पण त्या वेदनेमध्ये चेहऱ्यावर दाखवता येत नव्हतं त्या मुलीला. पायऱ्या उतरायला लागला आणि पायऱ्या उतरत असताना त्याच वेळेला त्याच्याच वयाचा पिंजारलेल्या केसाचा एक तरुण समोर आला आणि म्हटला 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. त्यानं त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. अरे त्यावेळेला तो आपल्या मुलीला म्हटला देख लैला, भिकारी ने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी भिकारी होत चालली. एका एका घरामध्ये 4-4, 8-8 मोबाईल, 8 लोक श्रीमंत होत चालली. प्रत्येकाचं पण तुम्ही जाऊ द्या, माझा सांगायचा मुद्दा वेगळा आहे. 20 रुपये उरले. मग त्यानं काय केलं? आता 20 रुपये मागतोय त्या मुलीसमोर. अपमान कसा करायचा? त्यानं खडकन खिशात हात घातला, कोरी नोट खडकवली, त्याच्या हातामध्ये दिली. खिशात भिकारी झाला होता स्वतः, परंतु त्याच्या हातात दिली आणि 20 रुपये दिल्यावर त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला आता काय करायचं. तो त्या मुलीला म्हटला थांब इथं, इथं थांब. गेट जवळ गेला. गेट जवळ गेला आणि त्यानं फोन लावला. फोन लावत असताना तिच्या मुलीच्याच गावचा पोलीस पाटील आणि एक कार्यकर्ता त्या गेटमधून, हॉटेलच्या गेटमधून आत शिरत होता. तो फोनवर बोलत होता भैया जल्दी आना, मुर्गी लाया हो, 5 लाख रेडी रखना. तो पोलीस पाटील म्हणल्यावर त्याला सगळं गुन्हेगारीचं माहिती असतं. त्याला प्रश्न पडला मुर्गी लाया हो और मुर्गी का 5 लाख, क्या भानगड? तो थोडा ऐकत राहिला. थोडं तो बोलला तर पाटला थांबला, पण त्याला वाटलं जाऊ द्या कसली मुर्गी असेल, काय कुठली विलायती मुर्गी असेल. आणि मग तो जसा समोर गेला ती मुलगी हॉटेलच्या बाहेर उभी होती. आणि मुलगीला पाहिलं त्या पाटलानं आणि त्या मुलीला म्हटला तू इथं कशी आहेस, तू इथं कशी आहेस. मग त्या मुलीने इकडे तिकडे पाहिलं आणि त्या गेट वरल्या तरुणाकडे हात केला. आणि तरुणाकडे जसा हात केला तसा त्या पाटलाच्या डोकामध्ये करंट पेटला. मुलगी नाही, मुलगी आणली. आणि ही मुलगी हा पळवण्यासाठी, तो मुस्लिम समाजाचा मुलगी पळवण्यासाठी तो फोनवर बोलत होता. आणि मग जसा त्या मुलीला घेऊन तो गेटकर पळायला लागला आणि तो पळायला लागला मुलीला घेऊन, तसा तो मुलगा जे 90च्या स्पीडनं 2016 साली पळवला. अजून त्या कॉलेजच्या बाहेरची ती मोबाईलची टपरी बंद आहे. मुलींनो, आपल्या समाजातल्या मुली आतंकवादी देशामध्ये अशा प्रकारे नेऊन फसवून भुलून 25 ते 30 लाखाला विकल्या जातात. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये मोहाला, लोभाला, प्रलोभनाला बळी पडायचं नाही. आणि आयुष्यामध्ये लहान लहान मुलीवर पेपरला वाचता चॉकलेटची आमिष दाखवली जातात. मोठ्या मुलींना गिफ्ट दिली जाते, त्याच्या मोठ्या मुलींना मोबाईलची आमिष, त्याच्या मोठ्या मुलींना लग्नाची आमिष दाखवली जातात. आपल्या मुली वर्षातून 65,000 मुली अशा प्रकारे आतंकवादी देशामध्ये मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. आणि मी नातींनो तुम्हाला ह्या मुद्द्यावर जाग करायला आलोय. आणि तुम्हाला ह्या मुद्द्यावर जाग करायला आलोय की जर तुम्ही आता तुमचं करिअर केलं नाही तर तुम्ही त्या APJ अब्दुल कलाम प्रमाणे किंवा त्या द्रौपदी मुर्मू प्रमाणे राष्ट्रपती बनू शकणार नाही. कमीत कमी पती तरी बनण्यासाठी प्रयत्न करा आणि शिकून सवरून मोठं व्हा. तर मला वाटतं सर मिरगुले सर, की जे स्वतः पत्रकार आहेत, प्रवचनकार आहेत, प्रबोधनकार आहेत, त्यांनी आपल्या सुंदर अशा वाणीतून आणि कथाकथन या शैलीतून अनेक छोटी छोटी उदाहरणं, वास्तववादी उदाहरणं देऊन तुम्हा मुलांना अगदी आमच्यापेक्षाही जास्त, 1 तासापेक्षाही जास्त वेळ खिळवून ठेवलं. आणि पण योग्य जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं, विद्यार्थी म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं आद्य कर्तव्य काय आहे, तुमचं लक्ष काय पाहिजे आणि तुम्ही विचलित का व्हायला नकोय, हे सगळं तुमच्या अगदी मोजक्या शब्दामध्ये पण अतिशय सुंदर वाणीतून, अगदी कवितातून किंवा अशा गोष्टीतून तुम्हाला सांगितलं. आणि त्यापासून मला असं वाटतं आमच्या विद्यार्थ्यांनी सर खरंच प्रेरणा घेतलीये आणि त्यांना कळलंय की शिक्षणाशिवाय आपण मोठंच होऊ शकत नाही. आपल्याकरता शिक्षण घेणं हे फार महत्वाचं असतं. आणि मुलींनो, आमच्या मुलींना तुम्ही सांगितलं की प्रलोभनांना बळी पडू नका आणि शिका आणि मोठे व्हा. आणि तर निश्चितच
हा जे प्रेरणा आहे, ही प्रेरणा तुमच्या व्याख्यानातून आमच्या मुलांना तुम्ही दिलीत त्याबद्दल नरसिंह विद्यालय रांजणी भागशाळा मांजरवाडी तर्फे आणि सर्व आम्हा शिक्षकांतर्फे तुमचे आणि आमच्या विद्यार्थ्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा की खूप अगदी कान लावून तुम्ही सरांचं भाषण आणि ऐकलं, त्यामुळं तुमचं विद्यार्थ्यांचं सुद्धा खूप खूप आभार. आणि संयोगांच्या संमतीने आजचं हे व्याख्यान संपलं असं मी जाहीर करते. मांजरेवाडी हायस्कूलमधील प्रबोधनाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणासवाडी, पुणे.